बोरी तालुका जुन्नर येथील कोरडेमळा शिवारातील शेतात राहत असलेल्या राजेंद्र सीताराम कोरडे यांच्या घराच्या दरवाजावर मोठे दगड टाकून दरवाजा फोडून 4 अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून घरातील महिलांना कोयता व धारदार शस्त्राचा धाक दाखवून व तिघांना मारहाण करून महिला व लहान मुलांच्या अंगावरील दागिने अक्षरशः ओरबाडून दिले। शनिवार दिनांक 21 मध्यरात्री 2च्या सुमारास ही घटना घडली। घटनेची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनला मिळताच पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व त्यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी भेट दिली। सदरची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाला कळविल्याने लोकल क्राइम ब्रांच पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार यांच्या पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शेलार व त्यांच्या पोलीस पथकाने तपास सुरू केला असून ठसे तज्ञांना प्राचारण करण्यात आले आहे। सदर गुन्ह्यातील आरोपींच्या लवकरच मुसक्या आवळू असा विश्वास ईपीआय शेलार यांनी व्यक्त केला। घटनेच्या दिवशी घरात राजेंद्र कोरडे, मुलगा नितीन, पत्नी हिराबाई, सून धनश्री, मुलगी दीपाली, नातू कृष्णा व नात आरोही आणि अन्वी व ओवी असे 8 जण होते। शनिवारी रात्री 2च्या सुमारास दरोडेखोरांनी दरवाजावर मोठे दगड टाकून दरवाजा फोडला। नंतर घरात प्रवेश करून सर्वांना धारदार शस्त्राच्या धाकाने एका कोपऱ्यात बसवले, आवाज करायचा नाही असे धमकावले। घरातील लाईटही चालू केल्या, अंगावरील सर्व दागिने काढून घेतले। नंतर लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून कपाटातील दागिने तसेच महिला व मुलांच्या अंगावरील दागिने काढून देण्यासाठी धमकी दिली। लहान मुलांच्या आणि महिलांच्या अंगावरील दागिने अक्षरशः ओरबाडून काढले। राजेंद्र कोरडे, नितीन कोरडे व दीपाली या 3 जणांना दरोडेखोरांनी मारहाण केली। सुमारे 15 तोळे सोन्याचे दागिने लंपास केले। एका लहान मुलाच्या कानातील एक सोन्याचा डूल ही काढून घेण्यात आला। सुमारे 20 मिनिटे दरोडेखोरांचा थरार सुरू होता। चौघांनी बाहेर पाळत ठेवली होती, तर 4 जण घरात धमकावून मारहाण करीत लुटमार करीत होते। हे 4घे जण बाहेर थांबले होते। त्यांनी बाजूच्या घराला बाहेरून कडी लावली होती। या घटनेमुळे बोरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याच्या सूचना आमदार शरद सोनवणे यांनी पोलिसांना दिल्या आहेत। घटनेची माहिती मिळताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली। लोकल क्राइम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, दीपक साबळे, अक्षय नवले यांनी पाहणी करून तसेच तज्ञांना पाचारण केले आहे। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत। दरोडेखोर मराठीत बोलत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। आरोपींना अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे।